वायनाडमधील भीषण आपत्तीनंतरही बचाव कार्य सुरू आहे। लष्कराचे जवान रात्रंदिवस बचाव कार्यात गुंतले असून त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। मदत आणि बचाव कार्यादरम्यान भारतीय लष्करातील एका महिला अधिकाऱ्याचं नाव चर्चेत आलं असून ते नाव आहे मेजर सीता शेळके यांचं। महाराष्ट्राची लेक असणाऱ्या सीता शेळके नेमक्या कोण आहेत? वायनाड मधल्या त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेची कशा प्रकारे कौतुक होत आहे ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। केरळच्या वायनाडमध्ये भयंकर अशी पूर परिस्थिती उद्भवली। मेजर सीता शेळके यांची त्यांच्या निस्वार्थ सेवा आणि समर्पणाबद्दल कौतुक होत आहे। वास्तविक मेजर सीता शेळके यांनी बेली ब्रिजच्या बांधकामावर देखरेख केली होती। त्यांच्या प्रयत्नांमुळे चुरलमाला इथल्या नदीवरील 190 फूट लांबीचा बेली पूल अवघ्या 16 तासात पूर्ण झालाय। बेली ब्रिज बांधण्यासाठी मेजर सीता शेळके आणि त्यांच्या टीमनं 16 तास न थांबता काम केल्याचं सांगण्यात येत आहे, जेणेकरून बचाव पथक मुंडकाई गावात पोहोचू शकेल। जाणून घेऊयात याच मेजर सीता शेळकेंबद्दल ज्यांनी हे काम न थांबता 16 तासात पूर्ण केलंय। सीता शेळके 2012 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाल्या आणि सध्या बंगळुरू स्थित भारतीय सैन्यात मद्रास अभियांत्रिकीमध्ये ग्रुप मेजर म्हणून तैनात आहेत। मेजर सीता शेळके या मूळच्या अहमदनगर, महाराष्ट्राच्या असून त्यांनी चेन्नई OTA इथून प्रशिक्षण पूर्ण केलंय। भारतीय लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटाच्या त्या सदस्यीय संघात मेजर सीता शेळके या एकमेव महिला अधिकारी आहेत। मेजर सीता शेळके यांचं पुलाच्या वर उभे असलेले फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्या फोटो शेअर करत एका युजरने लिहिलंय की मेजर सीता शेळके आणि इंजिनिअरिंग रेजिमेंटला तुमचा अभिमान आहे। वायनाडमध्ये 16 तासांपेक्षा कमी वेळेत बेली ब्रिज यशस्वीपणे बांधणं हे अविश्वसनीय आहे। त्याच वेळी स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये या बचाव कार्याला गती दिल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करण्यात येत आहे। MEG युनिट काय करतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। भारतीय लष्कराचा मद्रास अभियांत्रिकी गट MEG मद्रास स्नॅपर्स या नावानं प्रसिद्ध आहे। या अभियांत्रिकी युनिटला सैन्यासाठी मार्ग साफ करणं, पूल बांधणं आणि लढाई दरम्यान लँड माइन्स शोधणं आणि निष्प्रभ करणं असं काम दिलं जातं। एवढंच नाही तर टीम नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव कार्यात मदत करते आणि 2018च्या पुराच्या वेळी केरळमध्ये विशेषतः ते सक्रिय होते। पुलाचं बांधकाम कधी सुरू झालं? बेली पुलाचं बांधकाम 31 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू झालं आणि 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता ते काम पूर्ण झालं। पुलाची ताकद तपासण्यासाठी लष्करानं यापूर्वी आपली वाहनं नदीच्या पलीकडे नेली। हा बेली ब्रिज वायनाड जिल्ह्यातील मुंडकाई आणि चुरमला या सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांना जोडण्याचं मदत करतोय। हे 24 बेली ब्रिज इरुवा झिंजा पुझा नदीवर बांधण्यात आले आहेत। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।